नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राष्ट्रीय राजकारणातनं महत्वाची बातमी येते. संदर्भ बंगालचा आहे. अर्थात श्रीमती सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान 45 मिनिटं चर्चा झाली. केव्हा? जेव्हा इंडिया आघाडीची बैठक होती आणि त्या बैठकीच्या निमित्तानं इंडिया आघाडीचे सगळेच नेते दिल्लीत पोहोचले होते. ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पहिल्यांदा श्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय पातळीवरती पंतप्रधान पदाचा उमेदवार कुणीतरी असायला हवा असं भाष्य केलं. त्या भाष्याची चर्चा विरतेनं विरते तोवरच ममता बॅनर्जी यांचा पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी काँग्रेसनं ऑफर दिल्याचं वृत्त माध्यमामध्ये झळकलं. आणि मग लक्षात आलं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये श्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अशा पद्धतीची ऑफर काँग्रेसनं का नाही दिली, किंवा बंगालमध्ये अशी ऑफर देऊन राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाची 2029 साठीची काय तयारी काँग्रेस करते आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माफ करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण आधी सुरुवात करू बंगालपासून. बंगालमध्ये मी जेव्हा निवडणूक कव्हर करत होतो तेव्हाच मला अनेक लोक सांगत होते की जर भारतीय जनता पार्टी 120-140च्या दरम्यान अडकली तर ते तृणमूल काँग्रेस पक्ष फोडतील. कारण तृणमूल काँग्रेसमध्ये जे लोक आहेत त्यांनी कथितरित्या खूप भ्रष्टाचार केला आहे वगैरे, त्या सगळ्यांच्या फाईल्स तयार आहेत वगैरे, आणि त्याचबरोबर ह्या लोकांना सत्तेशिवाय राहण्याची सवय नाहीये वगैरे. या सगळ्यामुळं जर 110-140 मध्ये भाजप अडकला तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री पद मिळणार नाही. अर्थात नंतरचा रेस्ट इज हिस्ट्री. 200 पेक्षा अधिकच्या जागा भाजपला निवडून आल्या आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेस अनपेक्षितपणे फुटली. कशी फुटावी? तर 80 पैकी तब्बल 58 आमदारांनी बाय बाय केला आणि आता 28 पैकी 20 लोकसभेचे खासदार ममता बॅनर्जी यांना सोडून गेले. आणि अगदी त्यांना लेफ्ट अँड राईट आपण म्हणतो असे लेफ्टनंट त्यांना सोडून गेलेले. त्यामुळं तृणमूल काँग्रेसचं जे काही भजव होणार आहे त्याच्यात महाराष्ट्र पॅटर्न सेट आहे. काय महाराष्ट्र पॅटर्न आहे? तर विधिमंडळ आणि पक्ष संघटना दोन्हीकडेही जे फुटीर गट आहेत त्या फुटीर गटाचं वर्चस्व आहे की नाही. आता ते वर्चस्व न दिसताच संख्याबळाच्या आधारावरती सिद्ध झालेलं आहे. न दिसता कारण ओम बिर्ला जे लोकसभेचे सभापती आहेत, अध्यक्षांनी ज्या 20 खासदारांनी तृणमूलच्या पाठिंबा दिला त्याचं कोणतंही पत्र भारताला म्हणजे माध्यमांना दाखवलेलं नाही. तरी सुद्धा 20 खासदार आणि 58 आमदाराच्या जोरावरती तृणमूल काँग्रेस संपला. फॅक्ट. मग अशा स्थितीमध्ये ममता बॅनर्जी यांचा न्यूसेन्स व्हॅल्यू काय आणि त्या 2029ची काय गरज आहे? तर तुम्ही एक लक्षात घ्या, भारतातली पहिली 3 क्रमांकाची राज्य उत्तर प्रदेश 80 जागा, दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र 48 जागा लोकसभेच्या, आणि तिसऱ्या क्रमांकाचा आहे ते पश्चिम बंगाल 42 जागा. अशा राज्यामध्ये जर आत्ताचा पक्ष जो पक्ष विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं दिला आहे ममता बॅनर्जी यांचा, तो उर्वरित राहिलेला पक्ष जो काही असेल, पण समजा तो काही पक्ष राहिलाच नाही आणि केवळ ममता बॅनर्जी जरी काँग्रेसमध्ये आल्या, कारण त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पद पक्षाचं आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी सुद्धा महत्वाची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांची वर्णी आहे, मुळात ते खासदार आहेतच, असं ह्या ऑफरमध्ये सांगितलं गेल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे काय? तर तृणमूल काँग्रेस जरी नाही आला, कारण तो नाहीच आहे पक्ष आता ममता बॅनर्जी, तरी सुद्धा फायर ब्रँड ममता बॅनर्जी आणि त्यांचं उरलं सुरलं संघटन हे त्या तिसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि त्यामुळं काँग्रेसनं ही ऑफर दिलेली आहे. आणखीन एक, जरी ममता बॅनर्जी यांची मुळं काँग्रेसमध्ये होती आणि त्या पक्ष नेतृत्वावरती टीका करत बाहेर पडल्या असल्या तरी सुद्धा ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांचा सौहार्द कायम राहिलेला आहे. आणि हे अनेक वेळेला दिसून आलेलं आहे. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय राजकारणामध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडल्या त्या वेळेला सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी हे जवळ होते. आणि याच कारणामुळं इंडिया आघाडीतल्या बैठकीच्या जिथे राहुल गांधी आणि मंडळी उपस्थित होती त्याच्या बातम्या आणि त्याचा अन्वयार्थ एवढा लावला गेला नाही. पण सोनिया गांधी की ज्या मधल्या काळामध्ये आजारी होत्या आणि जवळपास राजकीय संदर्भामध्ये त्यांचं कोणतंही भाष्य येत नव्हतं, पण त्यांनी मात्र
यांच्या संदर्भामध्ये, ममता बॅनर्जीच्या संदर्भामध्ये भाष्य केलं आणि ते माध्यमामध्ये झळकलं, त्याचं हे पण एक कारण. आता प्रश्न असा पण आहे की ममता बॅनर्जी ह्या काँग्रेसमध्ये जातील का, त्या जातील की नाही, त्याच्यासाठी बराच अहमभाव बाजूला सगळ्यांनाच ठेवावा लागेल. पण मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा भारतातले जवळपास बहुतेक सगळे प्रादेशिक पक्ष हे केव्हा ना केव्हा तरी काँग्रेसचे, त्यांच्या नेत्याची तरी किमान ही पाळेमुळं तिथं राहिलेली आहे. शरद पवार हे त्याचं पण एक उदाहरण आहे. ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यानंतर अनेक वेळेला त्यांनी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकीकरण व्हावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावं अशी भूमिका मांडली होती. हीच भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या मुलाखतीमध्ये मांडली होती, ज्याच्यावर खूप मोठा वाद झाला होता. याचं कारण हे पण आहे की हे सगळे लोक हे मूलतः काँग्रेस विचारधारेचे आहेत. शरद पवार तर सतत म्हणतात की मी भाजपबरोबर जाणार 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 असं म्हटले, पण मी गेलो नाही. माझी मूळची विचारधारा तर काँग्रेसची, म्हणजे शाहू फुले आंबेडकरांची तशी वैश्विक पातळीवरची विचारधारा आहे. त्यामुळं असे सगळे पक्ष की ज्यांना असं वाटतं की आपण इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये जनता पार्टीचा जसा प्रयोग झाला होता तसा एखादा प्रयोग करावा, तर त्यातले काही पक्ष हे काँग्रेसमध्ये त्यांचं ते पक्ष विसर्जित होऊ शकतात. ममता बॅनर्जीचा पक्ष शक्य आहे, पण ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होणार नाही. नंबर एकतर राष्ट्रवादी काँग्रेसचं आत्ताचं जे मूल्य आहे, राजकीय मूल्य, त्याच्यामध्ये बरंच अंतर पडलंय. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित आले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं फार प्रभाव आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहील शरद पवारांचा असं दिसत नाही. आणि त्याहून व्यापक जे आहे ते असं आहे की शरद पवार यांच्या भूमिकेत कथितरित्या असलेला फ्लिप फ्लॉप, ज्याच्यामध्ये सातत्य नाहीये. ते काही वेळेला नरेंद्र मोदी यांचं कौतुक करतात, एनडीएच्या काही चांगल्या गोष्टीच्या बद्दल समाधान व्यक्त करतात आणि त्यांचं कायम तळ्यात मळ्यात असतं. एवढंच कशाला, सुप्रिया सुळे सुद्धा हल्ली राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणामध्ये भाजप विरोधाची भूमिका घेताना दिसत नाहीत. हेच ते कारण असावं की विश्वासार्हतेचा अभाव असल्यामुळं काँग्रेस पक्षाकडनं शरद पवार यांना मात्र अशी किंवा त्यांच्या पक्षाला अशी कधीच ऑफर आल्याचं, थेटपणे दिल्लीश्वराकडनं आल्याचं आपल्याला कधीही कळलेलं नाही. पण हेच ममता बॅनर्जी यांच्याबद्दल नाहीये, कारण ममता बॅनर्जी यांचा वैचारिक वारसा आणि भाजप आणि इतर मंडळीबरोबर फाईट बॅक करण्याची क्षमता, या दोन्ही गोष्टीमध्ये काँग्रेस पक्षासाठी ही विन विन सिच्युएशन आहे. अर्थात दोघांसाठी पण आहे, कारण ममता बॅनर्जी यांच्यासाठी पुढचा कालखंड हा किती अवघड असू शकतो हे काल सीआयडीचं पथक त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांची केलेली पाहणी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावरती झालेला हल्ला हे त्याचं द्योतक आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या सगळ्या घडामोडीकडे बघायला हवं. माझ्या मते ममता बॅनर्जी ह्या ज्या स्वभावाच्या आहेत, तो स्वभाव पाहता त्या लगेचच आपला सगळा पक्ष काँग्रेसमध्ये जाऊन विलीन करतील असं वाटत नाही. त्या काही काळ वाट बघतील, आपल्या पक्षाचं रिवायवल होऊ शकतं का याचा अंदाज घेतील आणि मग नंतर राजकीय निर्णय घेतील. पण देशाच्या राजकारणामध्ये ही एक अत्यंत महत्वाची घडामोड होते, ज्याचे अंतर्गत पदर हे तुम्हाला उलगडून सांगणं गरजेचं होतं, जे मी सांगितलं. याशिवाय तुमचं काही मत असेलच टाका व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये. थांबूया.